द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी मध्ये बनावट टँगो पंच आणि विंगरी या देशी दारूच्या ब्रँडची निर्मिती करणारी अवैध फॅक्टरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली आहे। बुधवारी जुलै 29 सकाळी टाकलेल्या धाडीत तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई तब्बल 12 तास सुरू होती। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ हदाटे, पोलीस निरीक्षक श्री पाटील आणि त्यांच्या पथकाने सकाळी सुमारे 10 वाजता चिंचोळी एमआयडीसीतील एका मोठ्या गोडाऊनवर छापा टाकला। बाहेरून साधे सिमेंट कंपाऊंड असलेल्या या गोडाऊनमध्ये बनावट दारू निर्मितीचा पूर्ण कारखानाच सुरू असल्याचे आढळून आले। कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना 14,000 लिटर स्पिरिट, 70 बॅरल, 470 बॉक्स तयार दारू, हजारो रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य, 2 बॉटलेग मशीन्स आणि दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी 7 वाहने आढळून आली। संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। दुसऱ्या गोडाऊनमध्ये तयार दारूचा साठा। तपासात बनावट दारूची निर्मिती एका गोडाऊनमध्ये होत असल्याचे, तर तयार दारूचा साठा शेजारच्या आणखी 2 गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, गोडाऊनचे मालक कोण आणि या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे याचा तपास उत्पादन शुल्क विभाग करत आहे। गोडाऊनमध्ये काम करणारे बहुतांश कामगार परराज्यातील, विशेषतः बिहारमधील असल्याची माहिती मिळाली आहे। कार्यकारी संपादक फिरोज पठाण।